या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। अक्कलकोट रोड MIDC कारखान्याला आग लागलेली। आग आटोक्यात आली असती महापालिका व अग्निशामक दल यांच्याकडे मनुष्यबळ व उपाययोजना असल्या असत्या तर मोठ्या प्रमाणात घटना घडली नसती। सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून बघितले जाते। या स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर मधल्या जनतेसाठी जगण्यापासून ते मरण्यापर्यंतचे स्मार्ट सिटीचे दृष्टिकोनातून उपाययोजना झाल्या आहेत का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी केला आहे। सामाजिक कार्यकर्ते मी विश्वभूषण कांबळे। सोलापूरमध्ये 8 जणांचा होरपळून जे मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण? सोलापूर शहरामध्ये 5 अग्निशामक दल आहेत, त्यामध्ये 5 गाड्या आहेत व कर्मचाऱ्यांची संख्या लयच कमी आहे। 3 वर्षाखाली आवटी सरांनी सांगितलं होतं की 150 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, 2 अधीक्षकांच्या आवश्यकता आहे। आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा डबल झालेली आहे। तर सोलापूर शहरामध्ये अग्निशामक जास्त असले असते, कर्मचाऱ्यांची संख्या मनुष्यबळ जर जास्त असलं असतं तर ह्या गोष्टी कधीच थोड्याफार आटोक्यात आल्या असत्या, जेणेकरून त्या कर्मचाऱ्यांचे व त्या मालकांचा जीव वाचला असता। पण असं न होता या दुर्दैवी 8 जणांचा मृत्यू झाला आहे। त्याच पद्धतीने महापालिका आपण स्मार्ट सिटी म्हणून बघू पाहतोय। या स्मार्ट सिटीमध्ये जगण्यापासून मरण्यापर्यंत ह्या सोलापूरमधल्या नागरिकांची सोय होती का, याचं परीक्षण महापालिका प्रशासनाने करावं। आता जे मृत्युमुखी पडले, ज्यांनी मरण पावले, त्याला जबाबदार कोण? महापालिका प्रशासनाने या गोष्टीचा विचार करणं आवश्यक होतं। जे झालेलं एवढं मोठं नुकसान झाले, ह्याला जबाबदार कोण? त्याच पद्धतीने त्यामध्ये त्यांचा एक पंतू 1 वर्षाचा आहे, लहान मुलाचाही मृत्यू त्यामध्ये झाला। ते मालक रात्री 3 वाजता हे बाथरूममध्ये जाऊन त्यांचा जीव वाचवण्यासाठी आतमध्ये गेले, पण त्यांना तिथून बाहेर येता आलं नाही। हे किती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणून महापालिका प्रशासनाचं असं झाले, धड आहे आणि हात मोडल्यासारखे झालेले आहे। ह्याचं महापालिकेने तपासावं व जे मोठं नुकसान झालं आहे त्याला जबाबदार कोण? मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो की जे मृत्यू झालेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबांना 50 लाख रुपयाची आर्थिक मदत व यामध्ये त्याने वैयक्तिक स्वतः लक्ष द्यावं व झालेल्या जे नुकसान आहे ते कुठं तर भरून तर निघणार नाही, पण त्याने इथल्या सोलापूरमधल्या ज्या कुटुंब आहेत त्यांचं सांत्वन करावं। मी अशी प्रशासनाला, या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो आणि मी थांबतो। धन्यवाद। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।